घातलेला अभंग, वैराग्याचे श्रेष्ठ मूर्तिमंत पुतळे, परमार्थाचा उच्चमान कलशबिंदू, देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा सुंदर असा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। आणि या अभंगामध्ये माझे देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज, साधू संतांचा दिवस, साधू संतांचा जन्म कशामुळे सार्थकी लागला, त्यांचा देह सार्थक कसा झाला याचं यथार्थ दिग्दर्शन करणारा हा अभंग आहे। विठाला विठाला। आपलं मौजे सावरी या गावामध्ये गेली 42 वर्षापासून अविरतपणे अखंडपणे फार मोठ्या थाटामाटामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवांचा कल्पतरू करुणा वरुणालय भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम आघात अपूर्व कृपेद्वारा विश्वमाऊली ज्ञानियांचे राजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय, ब्रह्मीभूत संत आपला सर्वांचं श्रद्धास्थान मोतीराम महाराज, अग्निसाधू माधव बाबा, वैकुंठवासी व्यंकटरावजी महाराज, अखिल करून अखिल साधू संतांच्या असीम आघात अपूर्व कृपेने या ठिकाणी समापन्न होत असलेला हा 42 वर्षापासूनचा भव्य दिव्य स्वरूपातला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळी सावरी यांच्या प्रेमाखातर वैकुंठवासी व्यंकटरावजी महाराज गेल्यानंतर सलग 4थं वर्ष आहे, सर्वांच्या प्रेमाखातर सेवेचा योग आहे। विठाला विठाला। कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी ज्यांच्या गोड वाणीतून आपण सुरुवातीची चाल ऐकली, महाराष्ट्रामध्ये नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित करत नाही मी त्यांना, अख्ख्या जगामध्ये सुरुवातीला जो ऐकोनी वेणूचा नाद कॅसेट व्हायरल झाला होता ना, त्या गोदावरी ताई मुंडे आपण कॅसेटवर ऐकायचो, कॅसेटवर। तेव्हा सावरीकरांचं नशीब आहे, ते 7 दिवस या गावामध्ये सप्ताहासाठी उपस्थित आहेत। नाही वाजवायच्या असल्या तर मनातून वाजवायच्या, अर्ध्यानी वाजवायच्या, अर्ध्यानी नाही वाजवायच्या। टाळ्या वाजवण्यापासून कंजूसपणा का तुमचा? विठ्ठल आमच्या लाडक्या, आमच्यावर भावासारखं प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र कुशेन गायन कोकिळा गोदावरीताई मुंडे, त्यांच्याच बहिणी आणि आमच्याही बहिणी निर्गुणाताई, या दोघींनी सुंदर अशी चाल गायली। त्यांच्यासाठी सर्वांनी हाताच्या घड्या काढून जोरात टाळ्या वाजवा, जोरात। त्या या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या सोबत आलेले चंद्रकांत महाराज, आमच्याच गावचे इथं 7 दिवस असलेले पांडुरंग महाराज, पिवळं शर्ट परिधान केलेले, मी नाव घेतलं की हातजोडीत जासे, हातजोडीत जा, लोकांचे नाही, शिनगारवाडी पांडुरंग महाराज शिनगारवाडी, आमच्या छोट्या बोदडून आलेले माऊली ते पण उपस्थित आहेत। आपल्याच गावचे श्री हरिभक्तपरायण कोंडराम महाराज तोटेवाड ते पण उपस्थित आहेत। पेटी मागसर कपाळाला हात लावून बसलेले आहेत, त्यांचं काही बंदच करून टाकले सगळं। आणि मृदंग साथ केली, त्यांचं नाव सांगा पटकन मला, शंकर महाराज। चांगलं वाजवतोस माय, पण जीन्स पॅन्ट घालून वाजवायचं नसतं, पांढरी पॅन्ट घाल नाहीतर धोतर घाल। विठाला 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 विठाला। आधी करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्यावर प्रेम करणारे संतोषराव बोदडीकर ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच आता सगळी प्रेमाचीच मंडळी आहे, सर्वांचे नाव काही घेणं शक्य नाही। मी तुमचा आहे आणि तुम्ही बोला बोला बोला, तुम्ही माझे आहात। तुम्हाला काही मान सन्मान द्यावा अशी माझ्याकडून मुळीच अपेक्षा नाही, तुम्ही मला मान सन्मान द्यावा अशी मुळीच अपेक्षा नाही। सर्वांच्या प्रेमाखातर आपण या ठिकाणी थोडा वेळ देवाचे चिंतन करणार आहात। उरलेल्या अर्ध्या तासामध्ये आपली कीर्तनाची संकल्पित वेळ आहे 8 ते 10। माझ्या वाट्याला अर्धा तास शिल्लक आहे, इतका दुर्दैवी मी आहे। कारण पुराणामध्ये आपण भागवतामध्ये कथा ऐकतो, परशुराम महाराज एक राजा होऊन गेला, त्या राजाला त्याचं मरण येण्यासाठी
किती वेळ शिल्लक होता? 1 तास. 1 तास. पण माझ्याकडे 1 तास सुद्धा शिल्लक नाही, अर्धा तास शिल्लक आहे. विठाला आपला देवाचं चिंतन करायचं आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगामध्ये महाराज सांगतात, भूतलावर जन्माला आलेल्या साधू संतांचा देह सार्थकी कसा लागला, कोणत्या साधनामुळे त्यांचा देह सार्थकी लागला, त्यांचा जन्म कोणत्या साधनामुळे सार्थक ठरला. जन्म प्रत्येकाचा होतो दादा, देवाचा सुद्धा जन्म होतो, संतांचा सुद्धा जन्म होतो, आणि तुमचा माझा सुद्धा जन्मच होतो. प्रत्येकाचा जन्म आहे. देवाचा जन्म होत नसून देव जन्म घेतो. कशासाठी घेतो? ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर पाप जास्त होईल ना, पापाचं ओझ जर पृथ्वीवर जास्त झालं ना, जेव्हा जेव्हा पापाचं ओझ पृथ्वीवर जास्त होईल, तेव्हा माझ्या देवाला या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो. देवाचा अवतार म्हणतात. अवतरती इति अवताराहा, त्यांचा अवतार होतो. कोणाकोणासाठी किती किती अवतार घेतले तुम्हाला माहितच आहे. अनंत रूप अनंत वेशे घेतले अनंत रूपे अनंत वेशे घेतले म्या त्याशी, बाप रखुमा देवी वरू खून बानली कैशी. माऊलींनी सांगितलंय, काकडा नावाचं प्रकरण आहे, आणि काकड्यामध्ये सुद्धा एक दुसरं प्रकरण आहे. प्रकरण तुमच्या कानावर दुसरेच प्रकरण असतात. काकड्यातलं प्रकरण सांगतोय. काकड्यातलं भूपाली नावाचं प्रकरण आहे, आणि त्या भूपालीमध्ये माझी माऊली म्हणते, माझा देव अवतार घेतो. 1-2 अवतार घेत नाही, अनंत अवतार घेतो. अनंत भक्तांच्या रक्षणा करता, भक्तांच्या आल्यावर भक्तांच्या जीवावर आलेले संकट निवारण करण्याकरता माझ्या भगवंताचा, माझ्या देवाचा अवतार आहे. आता देवानं केव्हा केव्हा अवतार घेतले त्याचं एक चलत चलत उदाहरण देतो, आणि माझ्या पुढे चिंतनाला मी स्पर्श करतो. महाभारतामध्ये चला, कौरव आणि पांडव राजवाड्यामध्ये बसलेले आहेत. तोटेवाड महाराज आणि राजवाड्यामध्ये बसले असताना शांत बसले नाहीत, सोंगट्या खेळत बसले. सोंगट्या, सोंगट्या म्हणजे कळतात का बरोबर तुम्हाला? सोंगट्या तुला कळतात का? नाही. सोंगट्या कळतंय? यालाच काय म्हणतात? म्हण ना, जोरात म्हण. काय म्हणतात? सोंगट्या नाही. याला आता काय म्हणतात? हल्ली भाषेमध्ये काय म्हणतात त्याला? पत्ते. त्याला दुसरं नाव जीवा. तुम्हाला एवढा कसा ना? जरा म्हातार पण झालंय. शांत बसा, शांत बसा. मी पोरांना विचारतोय, पोरांना विचारतोय मी. त्यालाच पत्ते म्हणतात. त्यालाच दुसरं नाव डाव, डाव म्हणतात. आता तर ते मोबाईलवरच आलं बुवा. कोणतंही चांगलं कीर्तन जर ताई आपण तुमच्या गवळणी जर कधी ऐकल्या ना, ते मध्येच चालू ती रम्मी खेलो ना महाराज मध्येच म्हणते ती. ते मोबाईलवर सुद्धा आलेलं आहे. खेळू नका दादा डाव, डावानं कुणाचं चांगलं झालं नाही. महाभारतातला प्रसंग आहे. धर्मराजा आणि कौरव असे डाव खेळत बसले. डाव, आणि तो डाव म्हणजे पैशावरचा डाव नव्हता दादा. तो डाव वस्तूवरचा डाव नव्हता. तो डाव होता इस्टेटीवरचा, संपत्तीवरचा, सत्तेवरचा. असा डाव होता. सुरुवातीला डाव लावला आणि मध्ये सोंगट्या टाकायला शकुनी मामा होता. तुम्ही कृष्णा नावाची जर मालिका पाहिली असेल ना कधी, कृष्णा नावाच्या मालिकेमध्ये ते शकुनी मामा दिसतो पहा. शकुनी मामा ते असे हात करतो, भांजे. त्याची ती टेक्निक आहे. ते शकुनी, ज्या ज्या गावात शकुनी असतात ते गाव व्यवस्थित राहत नाही. ज्या ज्या घरात शकुनी असतात ते घरही व्यवस्थित राहत नाही. ही शकुनीची परंपरा महाभारतापासून आहे. विठाला विठाला. शकुनी म्हणतो, भांजे हा डाव कशावर लावायचा? सुरुवातीला सत्ता लावली सर, सत्ता डावावर. सत्ताही पांडवांनी हरली, तोही डाव हरला. मग आता दुसरा डाव चालू केला. दुसरा डाव लावायचा कशावर? ते म्हणले आता यांची संपत्ती, यांची इस्टेट. लावला इस्टेट डाव, तोही डाव हरला महाराज. आता लावायचं काय? सत्ता गेली, संपत्ती गेली. आता शेवटी म्हणले, आता पांडव तुम्ही 5 जण आहात, 5 जण.
आता इथून पुढे शकुनी म्हणतो 5 डाव खेळायचेत आपल्याला 5, आणि ते 5 डाव एक धर्मराजा एका डावावर लाभलेला असेल, दुसऱ्या डावावर अर्जुन असेल, तिसऱ्या डावावर भीम असेल, नकुल असेल, सहदेव असेल. पहिल्या डावावर लावले एक 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 भाऊ लावून 5 डाव खेळले. दादा लक्ष देऊन ऐका, 5ला 5 डाव माझ्या पांडवांनी हरले. आता पांडव सुद्धा डावामध्ये हरले. आता मग पांडवांकडे काहीच नाही, पण शकुनी काही शांत बसत नाही. भांजे, अरे आणखी एक डाव खेळायचा आपल्याला, आणखी एक डाव खेळायचा आहे. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, मामाश्री अहो यांची सत्ता आपण जिंकलेली आहे, यांची संपत्ती हडप केलेली आहे. एवढंच नाही, 5ला 5 पांडव यांच्यावर विजय आपण मिळवलेला आहे. आता यांच्याकडे काय शिल्लक आहे. शकुनी फार चतुर होता दादा, चतुर. शकुनी म्हणतो, अरे दुर्योधना, यांच्याकडे एक वस्तू आहे आणखी, ती म्हणजे या 5 जणांची पत्नी द्रौपदी आहे. तिला डावावर लावा. बघा, माणसाला एखाद्या गोष्टीचा लागलेला नाद, एखाद्या गोष्टीचं लागलेलं व्यसन कोणत्या टोकापर्यंत आयुष्यामध्ये घेऊन जातं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही कथा सांगतो तुम्हाला. नाईलाजानं 5 पांडवांनी धर्मराजानं द्रौपदी सुद्धा डावावर लावली, आणि सुदैवानं दुर्दैवानं तोही डाव पांडवांनी हरला. गेली द्रौपदी. दुर्योधन असा उड्या मारतोय, ते डाव जिंकल्याबरोबर तितक्यात दुर्योधनाचा भाऊ दुःशासन उठतो. दादा आदेश दे, ही जी भरलेली सभा आहे ना, या सभेमध्ये कृपाचार्य आहेत, या सभेमध्ये भीष्माचार्य आहेत, या सभेमध्ये द्रोणाचार्य आहेत, यांच्या समोर भरलेल्या सभेमध्ये मी त्या द्रौपदीला वडत आणतो, वडत. दुर्योधन म्हणतो, जा दुःशासना ये घेऊन. या क्षणापर्यंत जो दुःशासन भाभी म्हणून द्रौपदीला बोलायचा, चोपदार काय म्हणायचा, भाभी म्हणायचा, भाभी म्हणून बोलायचा, भाभी. पण तोच दुर्योधन हा डाव हरल्यानंतर द्रौपदीला एकरी भाषेत बोलतो, दादा ए द्रौपदी, द्रौपदी, द्रौपदी म्हणत तिच्या महालापर्यंत जातो, दरवाजा ठोठावतो, आणि दरवाजा ठोठावल्याबरोबर द्रौपदीच्या मनामध्ये काहूर विचारांचं माजतं, दादा अरे आताच्या क्षणापर्यंत जो दुःशासन मला भाभी म्हणून बोलत होता, आता तो मला एकरी भाषेमध्ये द्रौपदी या नावानं आवाज देतोय. काहीतरी सभेमध्ये विपरीत घडलेला आहे, विपरीत घडलेला आहे. तितक्यात दरवाजा द्रौपदीनं काढावा का न काढावं, तितक्यातच दुःशासन त्या दरवाजावर हजर आहे. आणि दुःशासन हजर झाल्याबरोबर दुःशासनानं द्रौपदीच्या हाताला धरलेल्या आहे. द्रौपदी म्हणजे, भाऊजी हे काय करता भाऊजी, अहो मी रजस्वाला परिस्थितीमध्ये आहे, मला स्पर्श करू नका भाऊजी. मी तुम्हाला भाऊजीच म्हणते, तुम्ही मला एकेरी भाषेमध्ये बोलता भाऊजी. नका ना भाऊजी, माझ्या अंगाला स्पर्श करू नका. तो म्हणतो, अगं चल द्रौपदी, तुझ्या पतींनी तुला डावावर मांडला, आणि तो डाव तुझ्या पतींनी हारलेला आहे. आता तुझ्यावर विजय आमचा आहे, तो आता आमच्या स्वाधीन आहे, सभेत चल. द्रौपदी म्हणते, एखाद्या परस्त्रीच्या पदराला हात घालणं एखाद्या अबला स्त्रीच्या पदराला हात घालणं, एखाद्या अबला स्त्रीला स्पर्श करणं हे महापापातलं एक मोठं पाप आहे. शास्त्र सांगतं, दादा दुर्बल माणसावर हात उगारणे, अबला स्त्रीच्या पदराला हात घालणे हे पाप कोणत्या यादीत आहे, तर स्वतःची गुरुदारा गमनेचं पाप या मापामध्ये बसलेलं आहे. इतक्या टोकाचं महापाप आहे भाऊजी. आणि तुम्ही माझ्या पदराला हात घालता, माझ्या हाताला स्पर्श करता भाऊजी, आणि हाताला स्पर्श करून सभेमध्ये ओढत नेता ना भाऊजी. हो नेणार, ओढतच नेणार, दुःशासन म्हणतो. आणि द्रौपदीच्या हाताला धरलं, फरफर 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 ओढत सभेमध्ये आणलं. माझा भगवान कुठे अवतार घेतो, आणि अवतार भक्तावर संकट आल्यानंतर कसे निवारण करतो, याच्यासाठी सांगतो मी. सभा भरलेली आहे, त्या सभेमध्ये कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या सभेमध्ये बसलेली आहे. द्रौपदीला अपेक्षा होती, माझ्यावर होणारा हा अन्याय कृपाचार्य तरी निवारण करतील, पितामह भीष्माचार्य तरी निवारण करतील, द्रोणाचार्य तरी निवारण करतील. एका एका आचार्याच्या मुखाकडे माझी द्रौपदी पाहते, आणि द्रौपदीनं पाहिल्याबरोबर मोठमोठी शहाणी माणसं ज्या बैठकीत खाली माना घालू लागले. द्रोणाचार्यांनी मान खाली घातली संतोषराव, कृपाचार्यांनी मान खाली घातली,
पितामह भीष्माचार्यांनी मान खाली घातली. कोणत्याही आपल्याही गावामध्ये आपल्याही घरामध्ये जर एखादा कलह झाला, एखादा भांडण झालं आणि ते भांडण जर गावातील शहाणे माणसं म्हणून शहाण्या माणसांच्या बैठकीत नेलं ना, आणि त्या शहाण्या माणसांच्या बैठकीत जर भांडण नेलं, त्या भांडणावर तोडका जर त्या शहाण्या माणसांनी काढला नाही ना, गावातले शहाणे माणसं कशासाठी असतात? खऱ्याचं खरं बोला आणि खोट्याचं खोटं. एखाद्यावर अन्याय जर होत असेल तर तो अन्याय होऊ न देणे हे शहाण्या माणसांचं कर्तव्य आहे. आणि ज्यावेळी शहाणी माणसं गप्प बसतात, शहाणी माणसं माना खाली घालून बसतात ना, त्यावेळेस मात्र त्या प्रसंगी अनिष्ट काहीतरी घडल्याशिवाय राहत नाही दादा. आणि असाच प्रसंग त्या द्रौपदीवर वळलेला आहे. दुःशासनाने तिच्या हाताला धरलेला आहे आणि द्रौपदी एका एका आचार्याच्या तोंडाकडे पाहते. कुणच मानावरी केल्या नाहीत. पुन्हा द्रौपदीचा अहंभाव जागा झाला. अरे नका जाऊ द्या, भीष्माचार्यांनी नका बघू द्या, द्रोणाचार्यांनी नका बघू द्या, कृपाचार्यांनी नका बघू द्या, पण माझे पहाडासारखे 5 पती याच सभेत आहेत ना. माझा धर्म जर उठला ना, एका एकाच्या चिंधड्या करील. माझा भीम जर उठला ना, एका एकाच्या मांडीवर गदा घालून त्याची मांडी जागेवर चक्काचूर करील. अशी बलशाली अर्जुन माझा पती आहे. सहदेव नकुल माझे पहाडासारखे 5 पती या सभेत आहे ना. मग एखाद्या पत्नीवर पतीच्या डोळ्या देखत अत्याचार जर होत असेल ना, अत्याचार, आणि तो जर पती उघड्या डोळ्याने आपल्या पाहत असेल तर त्याला पती म्हणून घेण्याचा अधिकार शास्त्रानं दिलेलाच नाही. विठाला 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 विठाला. पाचीला 5 पांडवांनी सुद्धा खाली माना घातल्या. आणि त्यावेळेस ते वस्त्रहरणाची कथा आली पहा. वस्त्रहरण ज्यावेळेस दुःशासन त्या साडीच्या पदराला हात घालतो आणि साडी ओढतो ना, त्यावेळेस माझ्या द्रौपदीनं सांगितलं, द्रौपदीला सुद्धा कळालं या जगतामध्ये आयुष्यभर ज्याच्या नावाचं कपाळावर कुंकू लावून मी फिरले ना दादा, कपाळावर कुंकू लावून फिरले ना, ते सुद्धा पती आता माझे नाही. अरे ज्याच्याकडे पापा पुण्याची निवड होते, शास्त्रांना ज्यांना मान्यता दिलेली आहे, वेदानं ज्यांना मान्यता दिलेली आहे, वेद शास्त्राचा अभ्यास करून एखाद्या महत्वाच्या सत्तेच्या खुर्चीवर जे बसलेले विराजमान झालेले आहेत ना, त्यांनी तरी माझ्यावर अन्याय होऊ नाही द्यायला पाहिजे होता, पण ते सुद्धा माझ्यासाठी काही करू शकले नाही. आता मात्र या जगतामध्ये माझं कोणी नाही. आणि ज्यावेळेस असा बोध आपल्या मनाला आपल्या आत्म्याला होतो ना, ज्यावेळेस माझं कोणी नाही, त्याच वेळेस देव त्याचा होत असतो. विठाला 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 विठाला. आणि मग ज्यावेळेस वस्त्रहरण चालू झालं ना, माझी द्रौपदी म्हणते, आता माझं या जगात कोणी नाही. तिनं डोळे लावून घेतले आणि देवाचा धावा चालू केला. आक्रश्यमाने वसन्या द्रौपद्या चिंतितो हरिही गोविंद द्वारका वासिन कृष्ण गोपीजन प्रिय कोठे गुंतलाशी द्वारके चाराया कोठे गुंतलाशी द्वारके चाराया वेळ का सखया लावियला. देवा, या जगाचा मालक कोण आहे? या जगाचा चालक कोण आहे? हे जग ज्याच्या सत्तेवर चालतंय ना दादा, तो कोणीतरी मालक असेल ना. मग द्रौपदी धावा करते दादा, धावा. कृष्ण धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी. महाराज देव जेवण करत होता. जेवता जेवता सुभासराव, माणसानं काही काही गोष्टीला जेवण करत असताना सुद्धा बाजूला सरत जावं. ते जेवणाचं ताट सुद्धा बाजूला सरत जावं. लोक म्हणतात जेवताना माणसानं त्याचं लक्ष विचलित झालं नाही पाहिजे. जेवताना माणसानं जास्त बडबड बोललं नाही पाहिजे. आणि शास्त्रानं सुद्धा सांगितलं जेवण कोण्या वेळेला करावं, कोण्या वेळेला करू नये. शास्त्रानं काही निर्बंध घालून दिलेले आहेत, आपल्याला घालून दिलेले आहेत. पण माझा भगवान परमात्मा जेवण करत होता दादा, आणि जेवता जेवता ताट बाजूला सारलं आणि गरुडाला आज्ञा केली. गरुडाला, ए गरुडा,
चल माझ्या द्रौपदीवर संकट आलंय, द्रौपदीचं संकट निवारण करण्यासाठी जायचंय. गरुड आला, गरुडावर देव स्वार झाले, गरुडावर बसून निघाले. पण गरुडाचा सुद्धा वेग कमी पडला. माझ्या तुकोबरायांनी 450 वर्षापूर्वी गात्यामध्ये लिहून ठेवलं, त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाला सुद्धा माग सारलं आणि स्वतःच्या वेगाने भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये आले आणि येऊन काय केलं, द्रौपदीचं ज्या वेळेस वस्त्रहरण होऊ लागलं ना, देवाला सुद्धा वाटलं आता हिला काय मदत करावी, आपण तिला साड्या पुरवाव्यात, तिला वस्त्र पुरवावेत. देवानं वस्त्र पुरवली नाहीत, देवानं साड्या पुरवल्या नाहीत. मग आता म्हणा, कौरवी पंचाली सभे माझे आणले, वस्त्रे हरणे कैसी झाली माऊली. असेल तर माझ्या गोदावरी ताईकडे जोपर्यंत आहेत ना आपल्यात, तोपर्यंत सर्वांनी, आता किती दिवस राहिलेत, सप्ताहाचे किती दिवस राहिलेत आपल्या, 2-3 दिवस राहिलेत. अरे आईसा लाभा जो चुकला तुका म्हणे. इतका आनंद आपल्या सावरीमध्ये चालू असून जर काही काही भाद्दर जर घरातच झोपत असतील, इतका चांगला आनंद मंडपामध्ये चालू आहे. काही लोक जर मंडपाचं तोंड पाहत नसतील, काही लोक घरामध्ये गोदडीवर गोदडी घेऊन जर झोपत असतील, त्याच्यासारखे अभागी, त्यांच्यासारखे अभागी तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू. तेच आहे, ताई 7 दिवस गावात आहेत. चला, काही काही गोष्टीला वर्म आहे, वर्म. कीर्तनात सुद्धा गायकांनी प्रमाण कुठं द्यावं, केव्हा द्यावं, त्याला सुद्धा असं काही वर्म असतं. म्हणजे असं ते अशी सांद बघून पाचर बसली ना, ती पाचर फिट बसते, बाकी काही नाही. विठाला सांगण्याचं तात्पर्य, द्रौपदीवर आलेलं एवढं मोठं संकट, माझा भगवान परमात्मा वस्त्र पुरवली नाहीत, वस्त्र झाला, स्वतः वस्त्र झाला आणि तिच्यावर आलेलं संकट निवारण केलं. हा माझ्या भगवानचा जन्म जो झाला, तो सार्थकी देवाचा जन्म कधी होतो, ज्या ज्या वेळेस त्या भक्तावर संकट येतात. आता एका भक्तावरचं संकट नाही, असे अनेक पुराणामध्ये आपल्याला उदाहरणं पाहता येतील. 7 दिवस आपल्या इथे कथा चालू आहे. कोणत्या कोणत्या भक्तावर परशुराम महाराज कोणते कोणते संकट आली. भक्त प्रल्हादावर सुद्धा फार मोठं संकट आलं. कोणत्या स्कंदातली कथा आहे महाराज? भक्त प्रल्हादाची कथा कोणत्या स्कंदातली आहे? भागवताचे स्कंद एकूण स्कंद आहेत, 12 स्कंद आहेत, 12 स्कंद आहेत. त्याच्यातल्या 4थ्या किंवा 5व्या स्कंदामध्ये कथा येते. 5व्या स्कंदात आहे. असं जरा खडकून सांगत जा, काही नाही काही नाही. घरचा महाराज आहे, अजिबात भ्यायचं नाही. त्या भक्त प्रल्हादासाठी माझ्या भगवान नरसिंहाचा अवतार झाला. कशासाठी झाला? हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी. हिरण्यकशिपूला का मारलं? तर माझ्या भक्ताला त्रास देत होता म्हणून हिरण्यकशिपूला मारला. जे जे देवाचे अवतार झाले, तोटेवाड महाराज जे जे झाले, ते ते भक्तावर आलेले संकट निवारण करण्यासाठी झाले, म्हणून देवाचा जन्म सार्थकी आहे. आता चला, दुसरा जन्म सांगितला होता संतांचाही जन्मच आहे. जन्म त्यांचा जन्म कधी सार्थकी होतो? संतांचा जन्म कसा सार्थकी लागला, त्यांचा जन्म कसा सार्थक झाला, तर ते इथे आल्यानंतर दुसरं तिसरं काहीच करत नाहीत. इथे जेवढे जडजड जीव आहेत, मूळ जीव आहेत, त्यांच्यावर एकच उपकार करतात. त्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचं काम मोठं जर कोण करत असतील, तर ते माझी संत मायबाप करतात. विठाला विठाला एवढंच नाही, ते त्यांच्या ठिकाणच्या 6 विकाराचा नायनाट करतात, म्हणून त्यांचा देह, त्यांचा जन्म सार्थकी लागतो. शास्त्राने 6 विकार सांगितले दादा. 6 कोणकोणते सांगितले? काम, क्रोध, बोला, लोभ, मद, मत्सर, शाबास, म्हणा बरं. काम,
क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि अहंकार. शब्दार कोणते सहा विकार म्हणा. शब्दार तुम्हाला बोलतो मी. काम, हा पुढे क्रोध, हा दम, अहंकार. एक इकल्या मिशील आणि एक इकल्या मिशील विसरून गेला गडी. सहा विकार आहेत, सहा विकार. त्या सहा विकाराचा त्याग माझ्या संतांनी केला. कामाचा सुद्धा त्याग केला. अरे कामाने कोणाकोणालाच या जगतामध्ये सोडलं नाही. या काळावर, या जगतावर सत्ता आणि पक्कड जर कोणाची असेल ना, ती कामाची आहे, कामाची. अरे संतांनाच काय, तुम्हा आम्हाला तर काय, पण देवादिकांना ज्यानं त्रास दिला, देवादिकावरची पक्कड ज्याची निघाली नाही ना, तो काम आहे. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरुजाय पराशरे केले काय. ते आमच्या लिंबेवाडीकर महाराजांनी सांगितलं काय केलं. इतका काम बलवत्तर आहे. ते यडका नावाचं एक प्रकरण आहे पहा. यडका नावाचं प्रकरण आहे ताई. त्या यडक्यामध्ये सांगितलं कामानं कोणा कोणाला नाललंय. धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने, लाविला जेने, लाविला जेने. यडका मदन तो केवळ पंचानन. काम इतका बलवत्तर आहे दादा, पण माझ्या साधू संतांनी कामाचा त्याग केला दादा, त्याग. चला क्रोधाचा सुद्धा त्याग केला. क्रोधाचा सुद्धा माझ्या साधू संतांनी त्याग केला, म्हणून त्यांचा जन्म सार्थकी लागला. तुम्हाला आम्हाला क्रोध तर जातच नाही, जात नाही, जात नाही. अरे माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनाकडे जर थोडीशी तुम्ही दृष्टिक्षेप टाकला, जीवनाकडे त्यांच्या थोडासा डोळा टाकला, तुम्हाला कळेल. अरे ज्या गंगेच्या काठावर शांतीब्रह्म नाथ बाबांनी रोज सकाळी उठावं, सकाळी उठून त्या गंगेचं स्नान करायला जावं. क्रोधासाठी बोलतो तुम्हाला, क्रोधासाठी. आणि स्नान करून आल्यानंतर माझी देवपूजा करावी लागते, म्हणून सोहळ्यामध्ये ओल्या कपड्यानं गंगेमध्ये जावं, बुटकी मारावी, स्नान करावं. गावातील काही चांडाळ लोकांनी अरे हा शांतीब्रह्म आहे ना, शांतीब्रह्म, याला राग येत नाही म्हणे ना. कसा राग येत नाही पाहू त्याला. म्हणून एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाला गंगेच्या काठेवर बसवावं आणि त्या मुस्लिम माणसानं पानाला चुना लावावा, त्याला काठ टाकावा, त्याच्यावर काडकीताना कर 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 सुपारी कात्रावी, पानाचा विडा बनवावा, तोंडात घालावा आणि चावून 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 त्याची थुंकी तोंडामध्ये अशी गाल भरून ठेवावी. नाथ महाराजांनी माझ्या गंगेमध्ये बुटकी मारावी आणि गंगेच्या किनारी आल्याबरोबर त्याने ती पान खालेली पिचकारी नाथबाबाच्या अंगावर टाकावी. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही दादा, 108 वेळा तो मुस्लिम समाजाचा माणूस माझ्या नाथबाबाच्या अंगावर थुंकला थुंकला. पण नाथबाबाला माझ्या राग आला का? अजिबात नाही. तुमच्या अंगावर कीर्तन झाल्या झाल्या उठावं इथल्या एखाद्या व्यक्तीनं, खिशातला बटवा काढावा, तंबाखू टाकावी, चुन्याची डब्बी काढावी, तिचं टोपण उघडावं, तंबाखूचे आणि चुनाची मळण करावी, मळण करून त्यानं तोंडात टाकावी आणि तुम्ही असं कीर्तन ऐकून जात असताना त्यानं आऊ चकरीनं पिचकारी तुमच्या तोंडावर नाही, कपड्यावरच. तुमच्या जर कपड्यावर पडली, तुम्ही काय त्यांना काय प्रसाद देता? नारळ प्रसाद. बरं झालास बाबा माझ्या अंगावर थुंकलास म्हणून, का पॉकेट देता? हा ते नाही, राग आल्याशिवाय राहत नाही. पण माझ्या नाथबाबांना कधीच राग आला नाही, राग आला नाही. क्रोधाचा संतांनी त्याग केलेला आहे. त्याच्या पुढे लोभाचा संतांनी त्याग केलेला आहे, लोभाचा सुद्धा. आणि हे तीन असे विकार आहेत ताई, ज्याने काम जिंकला ना त्याचा क्रोध आपोआप वाढतो. कांगणे महाराज, ज्याने काम जिंकला त्याचा क्रोध आपोआप वाढतो, आणि ज्याने कामन क्रोध जिंकला त्याचा लोभ आपोआप वाढतो. हे एकमेकाला असे जैंट विकार आहेत, असे एकमेकामध्ये भिन्न भिन्न झालेले विकार आहेत. त्यांनी
अरे कामाचा त्याग करता आला तर क्रोध आवरत नाही, आणि काम क्रोध तर जिंकणं शक्यच नाही. पण काम क्रोध एखाद्या बहादर संतांना जिंकले ना, त्याला लोभ मात्र कधीच आवरत नाही. विठाला विठाला. आणि लोभ तर इतका वाईट आहे, इतका वाईट आहे, फार गोड दृष्टांत आहे दादा. आता माझी तर वेळ संपली महाराज, 10 वाजले पा, कीर्तनाची वेळ संपलेली आहे. उशिरा झाले. किती वेळ करायचंय कार्यकर्ते मंडळ, किती वेळ करायचंय? एक दृष्टांत सांगूया आणि आपण कीर्तनाला आता विरामच देऊया. चला, फार आता गोड दृष्टांत आहे, लक्ष देऊन ऐका. एवढा दृष्टांत जर नेला ना तर कीर्तनाचं सार्थक झालं सर. एक शास्त्री पंडित आचार्य चित्रकार व्हावे म्हणून हरिद्वारला वेदाध्ययनाचं शिक्षण शिकायला गेले. ऐका लक्ष देऊन. घर सोडलं, वयाचं 8-9 वर्ष असताना घर सोडलेलं आहे. घराचा, मायबापाचा, भावा बहिणीचा, सर्वांचा त्याग केलेला आहे. आणि काशी सारख्या, हरिद्वार सारख्या विद्यापीठामध्ये मला जाऊन अभ्यास करायचा आहे, आणि अभ्यास करून मला एक पंडित व्हायचंय, मला विद्वान व्हायचंय, मला शास्त्री व्हायचंय, ही अभिलाषा मनामध्ये धारण करून तो माणूस व्यक्ती गेलेला आहे. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, तब्बल 12 वर्षाचा काळ, 12 वर्षाचा काळ त्याने उत्तरखंडामध्ये काढला वेदाध्ययन करून. आणि 12 वर्षानंतर मग त्यांना पंडित पदवी मिळाली, आचार्य पदवी मिळाली, शास्त्री पदवी मिळाली. आणि मग त्या गावामध्ये आनंद उत्सव साजरा व्हायला लागला की आपल्या गावचा सुपुत्र 12 वर्षाखाली आपल्या गावातून हरिद्वारला, काशीला जो ज्ञान ग्रहण करण्यासाठी गेलेला होता, तो आज पंडित म्हणून, शास्त्री म्हणून, आचार्य म्हणून आपल्या गावामध्ये प्रवेश करतोय. सगळ्या गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी तोरणं बांधलेले आहेत, प्रत्येकाच्या अंगणात रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि त्याला स्वागत करण्यासाठी सगळ्या गावानं मिळून भजन करत, दिंडी असा टाळ लावलेला आहे, मृदंग लावलेले आहेत, विणेकरी घेतलेले आहेत, आणि वाजत गाजत त्याला आडवं आणण्यासाठी गावामध्ये गेले, दिंडी घेऊन गेले. तो शास्त्री आला आणि त्याच्या शास्त्री आल्याबरोबर सगळ्या माता माऊलींनी ताट घेतलेले, ताटामध्ये निरंजनी आहे, नारळ आहे, पुष्पहार आहे. शास्त्री गावात आले आणि शास्त्री आल्याबरोबर प्रत्येक माता माऊली पुढं जायची, कपाळाला कुंकवाचा तिलक लावायची, गळ्यामध्ये पुष्पहार घालायची, डोक्यावर त्याच्या अक्षदा टाकायची आणि ओवाळायची. ही आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे दादा. त्याच गावातली एक 16 वर्षाची मुलगी शास्त्रीच्या पुढे आली, कपाळाला कुंकुम तिलक केलेला आहे, गळ्यात पुष्पहार टाकलेला आहे, त्यांच्या कपाळावर अक्षदा टाकलेल्या आहेत, आणि ओवाळण्याच्या अगोदर ती स्तब्ध त्या शास्त्रीच्या पुढे उभा टाकलेली आहे. शास्त्री म्हणतात, ओवाळ. दुसऱ्या माता माऊली आहेत, त्या लाईनला लागलेले आहेत, त्या रांगेत उभे आहेत, उरक तुझं लवकर. ती मुलगी म्हणते, आपण कोणत्या विद्यापीठामध्ये ज्ञान ग्रहण केलं महाराज? ते म्हणला, हरिद्वारच्या, काशीच्या. काय पदवी मिळाली महाराज तुम्हाला? मी शास्त्री आहे, मी आचार्य आहे, मी पंडित आहे. बरं महाराज, माझी एक शंका आहे हो महाराज, माझी एक शंका आहे. याला ज्ञानाचा गर्व असतोच महाराज, ज्याला ज्याला ज्ञान आहे ना तेज असतं, ज्याच्याकडे ज्ञान आहे ना त्याच्याकडे अहंकार असतोच. आणि अहंकार बिचारा काही येणार नाही, ते कोणाच्याही नादी लागत नाही. माऊली सांगतात, नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ज्ञानी माणसाला अहंकार असतो, याला अहंकार त्याच्या ज्ञानाचा होता. म्हणला, विचार ना मग, इतका काय वेळ घेतीस, पटकन सांग ना, तुझं काय शंका आहे ते. ती म्हणली, शास्त्रीजी माझी एक शंका आहे हो शास्त्रीजी, मला संस्कृत काही येत नाही, मला नाही संस्कृत येत. ते म्हणला, संस्कृत सोपं आहे. ती म्हणली, कसं सोपं आहे? काही नाही, प्रत्येक शब्दावर अनुस्वार द्यायचा, संस्कृत होत. अनुस्वार देतम संस्कृतम होतम, काहीच नाही, प्रत्येक शब्दावर फक्त टिम मध्ये चलत राहायचं, संस्कृत भाषा तयार होते. ती म्हणली, तसं नाही शास्त्रीजी, माझी एक शंका आहे, तुम्ही 12 वर्ष हरिद्वार काशी सारख्या क्षेत्रात काढलात, माझी एक शंका आहे,
माझ्या शंकेचं उत्तर तुम्ही द्या. ते म्हणला विचार शंका. मग ती त्यावेळेस ती मुलगी शंका विचारते, शास्त्री माझी शंका अशी आहे, पापाचा बाप कोण? तिचा प्रश्न काय? बोला ना राव, तुम्ही काय झोपले का सगळे? पापाचा बाप कोण? ते शास्त्रीनं असे काळी टोपी घालून ते विद्वत्ता ग्रहण करून आलेले असे केस खाजवायला लागले. केस त्यांना काही मेळ लागना गड्या. पुन्हा शास्त्रीजी त्या सगळ्या आनंदोत्सवातून माघारी फिरले, पुन्हा काशीला गेले. पुन्हा 10 वर्ष नाही 5-10 वर्ष त्या काशीमध्ये फिरू लागले. नुसते फिरत नव्हते तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर काही सापडत नव्हतं. ते रस्त्यानं फिरायला लागले. रस्त्यानं फिरता 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 एका वेश्येच्या गल्लीत गेले. वेश्येच्या गल्लीमध्ये हा शास्त्री फिरतोय रस्त्याने आणि एक वेश्या दरवाजाला हात लावून गिऱ्हाईकाची वाट पाहत त्या दरवाजाला अशी दोन्ही हात लावून बसलेली, वाट बघत बसलेली आहे. आणि हिनं कुठंतरी या शास्त्रीला पाहिलं होतं. शास्त्री वेश्येच्या गल्लीमधून रस्त्यानं फिरतात. ती वेश्या म्हणते, ओ शास्त्रीजी तुमचा रस्ता चुकला का? ओ शास्त्री आज तुम्ही ह्या रस्त्यानं कसं काय आलात शास्त्री? पुन्हा शास्त्री म्हणले, काय सांगू, एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहे मी, शोधात. ती वेश्या म्हणते, इकडे या इकडं. ते शास्त्री म्हणतात, कोणी पाहिल ना? अहो शास्त्री तुम्ही इकडे या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते. मी ते म्हणले, शास्त्री म्हणले, ही तर दिसायला वेश्या आहे आणि ती माझ्या प्रश्नाचं उत्तर काय देणार? पण चला 100 दगड मारता मारता एखाद्या दगडाला जर आपली फलप्राप्ती झाली तर काय अडचण आहे. ते वेश्येच्या दरवाज्यात गेले. वेश्येला म्हणतात, तुझ्यानं माझं उत्तर देणं व्हायचं नाही. ती म्हणली, शास्त्री तुम्ही प्रश्न तरी सांगा. मग ते शास्त्री सांगतात, अगं एकानं मला प्रश्न विचारलाय, पापाचा बाप कोण? शास्त्री हे तर फार सोपं उत्तर आहे म्हणली वेश्या. फार सोपं उत्तर आहे, फार सोपं आहे. तुम्ही एक काम करा ना शास्त्रीजी, फक्त एकच काम करा, तुम्ही या चौकटीच्या मध्ये या. वेश्या म्हणते शास्त्रीने, तुम्ही या चौकटीच्या मध्ये या. ते शास्त्री असे चिल्ले रागात आले, तुला काही डोक्याचा भाग आहे का नाही? अगं या परिसरातला नावाजलेला शास्त्री आहे मी, पंडित आहे. या चौकटीच्या मध्ये आणि वेश्येच्या दारामध्ये आणि वेश्येच्या घरामध्ये मी प्रवेश केल्यानंतर काय शिल्लक राहील? ती वेश्या म्हणते, शास्त्री तुम्हाला 1000 रुपये देते मी, 1000, फक्त माझ्या चौकटीच्या मध्ये पाऊल टाका. असं का म्हणलं? इकडं तिकडं शास्त्री बघतात, कोणी मला बघतं का नाही, बघतं का नाही. बघता बघता शास्त्री चौकटीच्या मध्ये पाऊल टाकलं. पाऊल टाकला की परत वेश्या म्हणते, शास्त्रीजी तर घरात तर तुम्ही आलात, घरात आलात, फक्त एक काम करा, तुम्ही माझ्या क्वाटवर 1-2 मिनिटं बसा, 2 मिनिटं. ते शास्त्री म्हणतात, अगं तुम्हाला घरात बोलवलंस ते बोलवलंस आणि बोलून क्वाटवर 2 मिनिटं बसायला होतीस? अगं मी शास्त्री आहे, शास्त्री, वेदाध्ययन केलेलं आहे, हे नाही शक्य. ती वेश्या म्हणते, शास्त्री तुम्हाला 2000ची गुलाबी गुलाबी नोट देते. म्हणजे तेव्हा बंद झाल्या नव्हत्या, बंद होण्याच्या आधीच सांगतो मी. शास्त्री म्हणले, असं का? फक्त 5च मिनिटं बसन सर, 5च मिनिटं. पटकन ते शास्त्री त्या क्वाटवर बी बसले. तितक्यात वेश्या पळत 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 घरात गेली आणि घरात गेल्यानंतर गिलासात पाणी आणलं, पाणी. शास्त्री तुम्ही घरात येणार नाही म्हणला होता, घरात आलात. क्वाटवर बसणार नाही म्हणला होता, क्वाटवर बसलात. माझ्या हातचं एक घोट पाणी प्या, पाणी. शास्त्री म्हणले, तुला डोक्या फिक्याचा भाग आहे का नाही? 12 वर्षे जिंदगी चालली उत्तर प्रदेशमध्ये ज्ञान ग्रहण करण्यामध्ये, आणि तुझ्या हातचं पाणी मी प्यावं? ती म्हणली, शास्त्री तुम्हाला 4000 देते, 4. म्हणला 4000? फक्त एकच घोट पिना, एकच घोट पिन. पेलं शास्त्रीनं पाणी, पिलं. शास्त्री उठले, दे 4000. ती म्हणली, नाही ना शास्त्री, थोडा वेळ बसा, एकच माझ्या हातचा स्वयंपाक तयार आहे, एक पोळी आणि थोडीशी भाजी, माझ्या हाताने एक फक्त घास असा तुम्हाला मडवू द्या. ए बाई तू आता जास्त आकार करू नको, तुझ्या घरात यायलाच नाही पाहिजे होतं मी आलो, शास्त्री म्हणतोय. तुझ्या क्वाटवर बसायला नाही पाहिजे होतं मी बसलोय. तुझ्या हातचं पाणी नाही प्यायला पाहिजे होतं पण पाणीही पिलंय. पण आता हा काही तू लाड घालू नको. ती म्हणली, शास्त्री
आता तुम्हाला 4,000 नाही 10,000 रुपये देते, फक्त माझ्या हातचा एक घास खा. ती म्हणला पटकन आण पटकन आण पटकन आण. ती बाई स्वयंपाक घरात गेली, ताट आणलं आणि त्या शास्त्रीला घास भरवणार. तिनं घास नाही भरवला दादा, लक्ष द्या. तिच्या हातातल्या बांगड्या तिनं माग सारल्या आणि शास्त्रीच्या कानाखाली एक ठोका दिला. शास्त्री तर डबल चिल्ला, बाबा ए बाई तुझ्या घरात नाही यायला पाहिजे होतं, घरात आलो मी. तुझ्या क्वाटवर नाही बसायला पाहिजे होतं, बसलो मी. तुझ्या हातचं पाणी नाही प्यायला पाहिजे होतं, पाणी पिलं मी. तुझ्या हातचं खायला नाही पाहिजे होतं, खाण्याचं मला तू अपेक्षा दाखवून तू जेवण आणलंस पुरण, मला घास भरवण्याच्या ऐवजी तू माझ्या कानाखाली मारलीस. नाही शास्त्रीजी, तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं ना, उत्तर, ते उत्तर हे आहे म्हणले शास्त्रीजी. ते म्हणले या चाप्ट मध्ये काय उत्तर आहे? शास्त्रीजी तुम्ही शास्त्री आहात, तुम्ही पंडित आहात, तुम्ही माझ्या घरात येणार नाहीत, पण तुम्हाला मी ज्यावेळी सुरुवातीचा शब्द टाकला ना शास्त्रीजी, तुम्हाला 1,000 रुपये देते. तुम्ही त्या 1,000 रुपयाच्या लोभापोटी घरात आला. लोभ झाला निवार, लोभ झाला. मला 1,000ची आशा लोभ दाखवला, तुम्ही घरात आलात. तुम्ही क्वाटवर बसणार नव्हते महाराज, तुम्हाला 2,000ची अपेक्षा लोभ दाखवला. 2,000च्या लोपापोटी तुम्ही क्वाटवर बसलात. तुम्ही माझ्या हातचं पाणी पिणार नव्हतात शास्त्रीजी. तुम्हाला 4,000चा लोभ सुटला नाही, तुम्ही पाणी प्यायला तयार झालात. आणि एक नाही दोन नाही, तुम्हाला 10,000चा लोभ, ज्यावेळेस 10,000ची अपेक्षा आणि 10,000ची आशा ज्यावेळेस तुमच्या डोळ्यापुढे आली ना शास्त्रीजी, तुम्ही माझ्या हातचं अन्न ग्रहण करायला सुद्धा तयार झालात. पापाचा बाप दुसरा तिसरा कोणी नाही. हे लोभ जो आहे ना, तो पापाचा बाप आहे. आणि पाप जिथून उत्पन्न होतं ते लोभापासून आहे. विठाला विठाला विठाला.